Hello students. In our last video, we learned some activities which are given in warming up section of unit 2.4 an epitome of courage. The passage which is based on Dr. Stephen Hawking's life. Today, we are going to learn this passage in detail. First, I will read this passage and explain some new words and their meanings. So listen carefully. An epitome of courage. We often tend to hide behind our weaknesses, disabilities, handicaps, or mourn over them our whole life through. Dr. Stephen Hawking, one of the greatest scientists of this century, did not do so. In spite of suffering from a very rare and dreaded disease, Dr. Hawking continued his research undaunted. His exemplary courage should inspire us to do our best even under trying circumstances. Now, we often tend means attention, notice, cull, to hide behind our weaknesses, disabilities. Disabilities means having a disability means दुबळेपणा. handicaps unable to use part of body, अपंगत्व, or mourn over them our whole life through. Mourn means feel sorry for, means शोक करणे. आपला कल कशाकडे असतो बऱ्यापैकी? अनेकदा आपण आपल्यातला दुबळेपणा, आपल्यामध्ये असणारा कमीपणा, अपंगत्व याच्यावर आपण सतत दुःख व्यक्त करत राहतो, शोक व्यक्त करत राहतो. पण डॉक्टर स्टीफन हॉकिंग या शतकातले एक महान असे शास्त्रज्ञ, त्यांनी असं केलं नाही. इन स्पाईट ऑफ सफरिंग फ्रॉम अ व्हेरी रेअर अँड ड्रेडेड डिसीज, अत्यंत भयानक, दुर्मिळ असा आजार झालेला असून सुद्धा डॉक्टर हॉकिंग कंटिन्यूड हिज रिसर्च अनडॉन्टेड. अनडॉन्टेड मीन्स फिअरलेसली, अविरतपणे. अशा अत्यंत दुर्मिळ आजाराचा त्रास त्यांना असून सुद्धा त्यांनी अविरतपणे आपल्या संशोधनाचं काम चालू ठेवलं होतं. His exemplary courage should inspire us to do our best even under trying circumstances. Exemplary means admirable, प्रेरणादायी. अशा दुर्मिळ आजाराने त्रस्त असून सुद्धा त्यांनी त्यांच्याकडे जे असणारं प्रेरणादायी करेज, धैर्य आहे, ते अशा परिस्थितीमध्ये सुद्धा असं धाडस दाखवून जे संशोधन त्यांनी केलं, त्यामुळे सर्वांनाच त्यांच्यापासून प्रेरणा मिळते. एक्झॅक्टली 300 years आफ्टर द डेथ ऑफ द ग्रेट सायंटिस्ट गॅलिलिओ, डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज बॉर्न इन ऑक्सफर्ड, लंडन ऑन द 8th day of January 1942. गॅलिलिओ यांच्या मृत्यूनंतर बरोबर 300 वर्षांनी डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचा 8 जानेवारी 1942 रोजी जन्म झाला. लिटल डिड हिज पॅरेंट्स नो दॅट वन डे देअर लिटल बॉय वुड बी हेल्ड ॲज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी. हेल्ड मीन्स ग्रीटेड, ओळखले जाणे. त्यांच्या आईवडिलांना सुद्धा कधी वाटलं नसेल की हा छोटासा जो मुलगा आहे तो कधीतरी एक मोठा शास्त्रज्ञ म्हणून ओळखला जाईल. Neither could anybody imagine that his mind would soar up into space like light. More importantly, none could predict that he would be the very epitome of courage. Epitome means a very fine example of something. एक मूर्तिमंत उदाहरण, एक उत्तम उदाहरण आहे ते म्हणजे हे स्टीफन हॉकिंग हे एक धैर्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे.
कोणी अशी भविष्यवाणीसुद्धा वर्तवलेली नव्हती की एक धैर्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून ते समोर येतील. करेज इज अ वंडरफुल थिंग. इट इज दॅट क्वालिटी विच मेक्स पीपल नॉट लूज हार्ट when faced with a great calamity. It would not be an exaggeration to say that Dr. Stephen Hawking, a living legend of cosmology, is the very personification of courage and hope. आपल्याला माहीतच आहे, करेज इज अ वंडरफुल थिंग. धैर्य, धाडस अतिशय विलक्षण अशी गोष्ट आहे. ही एक अशा प्रकारची क्वालिटी आहे, एक असा गुण आहे की विच मेक्स पीपल नॉट लूज हार्ट वेन पेस्ड विथ अ ग्रेट कलॅमिटी. कलॅमिटी मीन्स आपत्ती. कोणत्याही प्रकारची आपत्ती, संकट आलं तरी त्याला धैर्यानं सामोरं जाणं हे अशा लोकांना जमतं ज्यांच्याकडे असं धैर्य आहे. आणि त्यामुळंच इट वुड नॉट बी अन एक्झॅगरेशन. एक्झॅगरेशन मीन्स आपण मागच्या वेळेस शिकलेलो आहोत अतिशयोक्ती. To say that Dr. Stephen Hawking, a living legend of cosmology. Cosmology means study of origin and development of the universe. विश्वनिर्मितीचा अभ्यास. And legend means एक दंतकथा. Dr. Stephen Hawking, a living legend of cosmology, is the very personification of courage and hope. या विश्वनिर्मितीमधील एक दंतकथा म्हटलं जाईल असे डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे या धैर्याचं एक उत्तम उदाहरण आहे. एक्सेप्ट हिज माइंड, हिज होल बॉडी इज बाउंड टू अ व्हीलचेअर थँक्स टू अ क्रुएल क्वर्क ऑफ फेट. क्वर्क ऑफ फेट मीन्स अनएक्सपेक्टेड चेंज ऑफ डेस्टिनी. दैवाचे अनपेक्षित वळण. फक्त त्यांचं मन किंवा मेंदू म्हटलं तरी चालेल, हे सोडून बाकी पूर्ण शरीर त्यांचं व्हीलचेअरलाच बांधून ठेवलेलं होतं. थँक्स टू अ क्रुएल क्वर्क ऑफ फेट. क्वर्क ऑफ फेट मीन्स दैवाचं किंवा नशिबाचं अनपेक्षित वळण. येट ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ धिस सेंचुरी. पूर्ण त्यांचं शरीर व्हीलचेअरवर खेळलेलं असेल तरीसुद्धा या शतकातले ते अतिशय महान असे शास्त्रज्ञ होते. An average child, Stephen grew up to be a normal teenager full of mischief and lots of love for music and mathematics. जशी सर्वसामान्य मुलं असतात तसेच स्टीफन हॉकिंगसुद्धा असेच एका सामान्य मुलासारखे होते. फुल ऑफ मिस्चिफ म्हणजे खोडकरपणा, खट्याळपणा आहे. आणि त्यांचं प्रेम होतं कशावर तर म्युझिक अँड मॅथमॅटिक्स, संगीत आणि गणित याच्यावर त्यांचं अतिशय प्रेम होतं. इव्हन दो हिज फादर वॉन्टेड हिम टू स्टडी मेडिसिन, ही वॉज बेंट ऑन स्टडिंग मॅथमॅटिक्स. द युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड ॲट दॅट टाईम डिड नॉट हॅव अ कोर्स इन मॅथमॅटिक्स, सो ही ऑप्टेड टू स्टडी फिजिक्स इन्स्टीड. एखाद्या सर्वसामान्य मुलाप्रमाणेच खोडकरपणा करत सगळे करत ते मोठे झाले. त्यांच्या वडिलांना त्यांनी वैद्यकीय शास्त्रात शिक्षण घ्यावं असं वाटत होतं, पण स्टीफन हॉकिंग यांचा गणिताच्याकडं कल होता. पण त्यावेळेस या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये मॅथमॅटिक्ससाठी जो कोर्स आहे तो उपलब्ध नसल्यामुळं त्यांना भौतिकशास्त्राचा अभ्यास करावा लागला. त्याची निवड करावी लागली. ऑप्टेड मीन्स निवड करणे. ॲट द एज ऑफ 17, स्टीफन स्टार्टेड नोटिसिंग दॅट ही वॉज बिकमिंग इन्क्रीजिंगली क्लमझी अँड इव्हन फेल डाऊन अ कपल ऑफ टाइम्स फॉर नो रिझन. जेव्हा ते 17 वर्षाचे झाले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अचानकपणे काय घडत आहे. ही वॉज बिकमिंग इन्क्रीजिंगली क्लमझी. क्लमझी मीन्स ऑकवर्ड, इनकॉम्पिटंट मीन्स अक्षम. काहीतरी त्यांच्यामध्ये वेगळा बदल घडत होता. अक्षम आहे आपण असं त्यांना वाटत होतं आणि काहीही कारण नसताना काही वेळेस ते काय व्हायचे, खाली पडत होते. दिस परप्लेक्स्ड हिम अँड ही वेंट टू सी हिज फॅमिली डॉक्टर. दिस परप्लेक्स्ड
परप्लेक्स्ड मीन्स कन्फ्युज्ड, गोंधळलेले, बावरलेले. काहीही कारण नसताना आपण खाली पडतो आहोत. या गोष्टीमुळं ते गोंधळून गेले होते आणि त्यासाठी ते आपल्या फॅमिली डॉक्टरकडे गेले, who diagnosed him as suffering from an extremely rare disease. आणि त्यांच्या फॅमिली डॉक्टरनी निदान केलं की त्यांना एक अतिशय दुर्मिळ असा आजार झालेला आहे, दॅट इज ALS or LOU, Gehrig's disease, that affects the nervous system. ALS means amyotrophic lateral sclerosis, a nervous system disease that weaknesses muscles and impact physical function. हा ALS हा अतिशय दुर्मिळ आजार होता. त्या आजारामध्ये काय होत होतं तर व्यक्तीच्या मज्जासंस्थेवर त्याचा परिणाम होत होता आणि हळूहळू त्याचे मसल्स वीक होत होते, स्नायू वीक होत होते आणि त्यामुळे त्याचा परिणाम म्हणून पूर्ण शरीराच्या शारीरिक क्षमतेवर परिणाम होत होता, त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत होता. हा ALS आजार दुसऱ्या नावाने ओळखला जातोय तो काय, LOU गेहरिग्स डिसीज. गेहरिग्स कोण आहे? इट इज कॉल्ड LOU Gehrig's disease after Lou Gehrig, a famous baseball player for the New York who was diagnosed with ALS in 1930. 1930मध्ये ह्या गेहरिग्स हा अतिशय सुप्रसिद्ध असा बेसबॉल प्लेयर, त्यांना हा आजार झाला आणि त्यामुळे त्यांच्या नावानेही हा आजार ओळखला जाऊ लागला. अँड इव्हेंच्युअली वीकन्स ऑल द मसल्स ऑफ द बॉडी. ह्या आजारामध्ये मज्जासंस्थेवर परिणाम होत होता आणि त्यामुळे हळूहळू सर्वच शरीरातील स्नायू अशक्त व्हायला लागत होते. स्टीफन सेज दॅट इव्हन ॲज अ चाइल्ड हिज मसल कोऑर्डिनेशन वॉज नथिंग टू राईट होम अबाउट. ही रिकलेक्ट्स दॅट हिज हँडरायटिंग वुड सेंड हिज टीचर इन टू अ फिट ऑफ फ्रेन्झी. रिकलेक्ट मीन्स रिमेंबर, आठवणे. त्यांना हे आठवत होतं की हिज हँडरायटिंग वुड सेंड हिज टीचर इन टू अ फिट ऑफ फ्रेन्झी. फिट ऑफ फ्रेन्झी मीन्स ग्रेट अनॉयन्स ऑर रेज, संताप. कारण त्यांच्या स्नायू अशक्त झाल्यामुळे ते काही चांगल्या पद्धतीनं काम करू शकत नव्हते आणि त्यांच्या हँडरायटिंग बघून, हस्ताक्षर बघून त्यांच्या शिक्षकांना खूप राग यायचा. नॉर वॉज ही इन्क्लाइंड टुवर्ड स्पोर्ट्स, नेव्हरथलेस दिस डिसीज केम ॲज अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू. इन्क्लाइंड मीन्स कल असणे. अशा अवस्थेमुळे खेळाकडे त्यांचा कल नव्हता. किंवा दिस डिसीज केम ॲज अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू. बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू मीन्स अ सडन अनएक्सपेक्टेड शॉक और सरप्राईज. अचानकपणे घडलेली एखादी धक्कादायक गोष्ट. हा आजार म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये अचानकपणे घडलेली एक धक्कादायक गोष्ट होती. हाऊ मच टाईम ही हॅड लेफ्ट ऑन दिस प्लॅनेट वॉज व्हेरी अनसर्टन. द प्रोग्नोसिस वॉज बॅड अँड द डॉक्टर सेड they could not do much. Prognosis means forecast of a future health condition, पूर्वनिदान. ते ह्या पृथ्वीवर किती काळ जिवंत राहतील, त्यांचं किती लाईफ आहे हे कोणीही सांगू शकत नव्हतं. आणि जे त्यांचं पूर्वनिदान झालं होतं त्यावरून डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की ते जास्त काळ जिवंत राहू शकणार नाहीत. Undaunted, Stephen decided to continue his research and even got engaged to a Jane Wilde. Undaunted. We had already seen the meaning of this word. अविरतपणे. असं असून सुद्धा स्टीफन हॉकिन्स यांनी आपलं जे संशोधन आहे ते अविरतपणे तसंच चालू ठेवलं. हॉकिंग सेज दॅट आयरॉनिक ॲज इट मे साऊंड, इट इज at this dismal stage he began enjoying life the most. त्यांच्या या अशा अवस्थेवर त्यांनी आयरॉनिक मीन्स सार्कॅस्टिक, उपरोधिकपणे असं म्हटलेलं आहे की इट इज ॲट दिस डिस्मल स्टेज. डिस्मल मीन्स अपसेट, उदास. एखादी व्यक्ती व्हीलचेअरवर खिळून बसलेली आहे की त्याच्यासाठी काही आनंदाची गोष्ट नाही. त्यामुळं
एवढ्या अत्यंत कठीण उदास परिस्थितीत असूनसुद्धा उपरोधिकपणे ते म्हटलेले आहेत की ही बिगॅन एन्जॉईंग लाईफ द मोस्ट. उलट या क्षणापासूनच त्यांनी आपलं आयुष्य एन्जॉय करायला, त्याची मजा घ्यायला सुरुवात केली. दिस ही सेज वॉज बिकॉज ही स्टार्टेड लिव्हिंग लाईफ फॉर द मोमेंट अँड कंटिन्यूड हिज डॉक्टरल रिसर्च वर्क विथ रिन्यूड व्हिगर. त्या क्षणापासूनच त्यांनी जगायला सुरुवात केली आणि हिज डॉक्टरल रिसर्च PhD वर्क त्यांनी सुरुवात केली विथ रिन्यूड मीन्स नवीन, व्हिगर मीन्स जोम, एनर्जी. नवीन जोमाने पुन्हा त्यांनी आपल्या संशोधनाला सुरुवात केली. इन द मीन व्हाईल द डिसीज वर्क इट्स वे इन टू स्टीफन्स बॉडी अँड लेफ्ट हिम डिसेबल्ड. तोपर्यंत हळूहळू या रोगाने त्यांच्या शरीरावर परिणाम करायला सुरुवात केली होती आणि त्यांचे एक एक अवयव निकामी व्हायला लागले होते. ही बिगॅन स्टडिंग द कॉन्सेप्ट ऑफ ब्लॅक होल्स टू गेट हिज PhD. By this time, he was confined to a wheelchair and was rapidly losing control of his hands and speech. त्यांनी ब्लॅक होल्स, त्याला मराठीमध्ये आपण कृष्णविवर म्हणतो, ह्या संकल्पनेवर अभ्यास करायला सुरुवात केली आणि त्यांच्या PhDचा तो विषय पण होता. पण ॲट दॅट टाईम ही वॉज कन्फाइंड मीन्स लिमिटेड, मर्यादेन. पण त्यांना व्हीलचेअरवर बसूनच हे काम करावं लागत होतं, त्यामुळे मर्यादा येत होत्या. अँड वॉज रॅपिडली लूजिंग कंट्रोल ऑफ हिज हँड्स अँड स्पीच. त्यांचं बोलणं असेल, हात असतील, त्याच्या सगळ्याच हालचालींवर मर्यादा यायला लागली होती. द स्टडी ऑफ ब्लॅक होल्स स्पार्क्ड हिज इमॅजिनेशन विथ ब्राईट आयडियाज. तर ब्लॅक होल्स ही कन्सेप्ट काय आहे ती पुढच्या PPTमध्ये मी दाखवणार आहे. द स्टडी ऑफ ब्लॅक होल्स स्पार्क्ड हिज इमॅजिनेशन विथ ब्राईट आयडियाज. पण ह्या ब्लॅक होल्सच्या अभ्यासाचा परिणाम त्यांच्या जीवनावर झाला. ही मेड मेनी इपोक मेकिंग स्टेटमेंट्स दॅट शुक एस्टॅब्लिश्ड थेरीज. इपोक मेकिंग मीन्स ऑफ ग्रेट इम्पॉर्टन्स ॲट पर्टिक्युलर रेस्ट्रिक्टेड टाईम. महत्त्वाचा काळ बनवण्याचं. सायंटिस्ट बिलीव्ह दॅट द युनिवर्स बिगॅन विथ अ बिग बँग. शास्त्रज्ञांचा विश्वास होता की या विश्वाची सुरुवात कशाने झालेली आहे? विथ अ बिग बँग. बिग बँग मीन्स महास्फोटाने झाली. टू एक्सप्लेन दिस कन्सेप्ट बेटर, स्टीफन इन्व्हेंटेड व्हॉट इज नोन ॲज लाय अल्जेब्रा. आणि ही कन्सेप्ट, ही संकल्पना क्लिअर करण्यासाठी त्यांनी लाय अल्जेब्राचा शोध लावला. दो कन्फाइंड टू अ व्हील चेअर with no control over his body, save a finger, and with a computer to help him express his thoughts. Dr. Hawking is an authority on profound subjects of science. जरी व्हीलचेअरवर ते खिळून होते, शरीराच्या कोणत्याही अवयवांवर त्यांचं स्वतःचं नियंत्रण नव्हतं, बट सेव्ह अ फिंगर अँड विथ अ कॉम्प्युटर टू हेल्प हिम. पण आपली बोटं आणि कॉम्प्युटर त्यांच्या मदतीला आले. त्याच्या माध्यमातून त्यांनी आपले विचार प्रकट करायला सुरुवात केली. डॉक्टर हॉकिंग इज अन अथॉरिटी ऑन प्रोफाऊंड मीन्स सखोल, खोलपर्यंत. त्यांना विज्ञानातल्या सर्वच घटकांची, विषयांची माहिती होती, सखोल माहिती होती. न्यूमरस ऑनररी डॉक्टरेट्स अँड awards have been bestowed on him. Bestowed means granted as an honor. दान करणे. खूप अवॉर्ड्स, ऑनररी डॉक्टरेट्स अशा भरपूर काही पदव्या आहेत त्या त्यांना बहाल करण्यात आल्या. तर मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं की ब्लॅक होल्स हे संकल्पना काय आहे. नाउ वी विल सी फर्स्ट ब्लॅक होल्स. ब्लॅक होल्स मराठी विल से कृष्णविवर.
What are these black holes? A black hole is a place in space where gravity pulls so much that even light cannot get out. The gravity is so strong because matter has been squeezed into a tiny space. This can happen when a star is dying because no light can get out. People can't see black holes. बघा हे ब्लॅक होल्स काय आहेत? तर ब्लॅक होल किंवा कृष्णविवर ही ब्रह्मांडातील एक अशी वस्तू आहे ज्यामध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती खूप मजबूत असते आणि त्यातून प्रकाशही बाहेर जाऊ शकत नाही. त्याच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्रात येणारी प्रत्येक गोष्ट त्यामध्ये जाते. अतिप्रचंड गुरुत्वाकर्षणामुळं असलेल्या ताऱ्यांच्या स्फोटानंतर त्यांच्या केंद्रस्थानी निर्माण होणारं आकाशातील विवर किंवा खड्डा ज्यातून प्रकाशही बाहेर पडू शकत नाही त्याला ब्लॅक होल म्हणतात. आणि हीच संकल्पना, हीच कन्सेप्ट त्यांनी आपल्या PhDसाठी निवडलेली होती. नाव नेक्स्ट, ही इज अ फेलो ऑफ द रॉयल सोसायटी अँड अ मेंबर ऑफ द US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस. In spite of being considered Einstein's equal in intelligence, Dr. Hawking is a very humble man. बुद्धिमत्तेमध्ये आईन्स्टाईन एवढेच प्रगल्भ आहेत असं त्यांना मानलं जात होतं. पण ते कसे होते? असं असूनसुद्धा ही इज अ व्हेरी हंबल मॅन, अतिशय नम्र होते. अ सिम्पल डाऊन टू अर्थ मॅन. He has authored many books dealing with his awesome ideas, keeping a lemon in mind. Simple and down to earth man. Down to earth means अतिशय नम्र, अतिशय साधे नम्र असणारे हे स्टीफन हॉकिंग महान असे शास्त्रज्ञ असून सुद्धा he was authored many books dealing with his awesome ideas, keeping a lemon. Lemon means an ordinary person without any special skills or knowledge. तरीसुद्धा एका अतिशय सामान्य व्यक्तीसारखे ते वागत होते. His writing is full of wit and humor. Wit means विद्वत्ता, humor means विनोद. जी पुस्तकं त्यांनी लिहिली त्यामधून त्यांची विद्वत्ता दिसत होती, त्याचबरोबर त्यांच्यामध्ये असणारा विनोदी स्वभाव दिसत होता. His style is so lucid. Lucid means clear, स्पष्ट, that non-scientists can also understand him. त्यांची पुस्तकातली भाषा एवढी स्वच्छ, स्पष्ट होती की जर शास्त्रज्ञ नसेल तरीसुद्धा त्या व्यक्तीला ती भाषा सहजपणे समजत होती. His book, A Brief History of Time, is one of the best-selling books of our times. On being asked how he feels about having the dreadful ALS, Dr. Hawking, the quintessence of optimism and hope. Quintessence means a perfect example, उत्कृष्ट उदाहरण. हा आजार ALS सारखा अतिशय दुर्मिळ भयानक आजार झाल्यानंतर जेव्हा त्यांना विचारलं गेलं त्याबद्दल त्यांना कसं वाटतंय त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं? द क्विंटेसन्स ऑफ ऑप्टिमिझम. ऑप्टिमिझम मीन्स स्टेट ऑफ हॅव्हिंग पॉझिटिव्ह बिलीफ, आशावाद. आशावादाचं एक उत्तम उदाहरण जे आहेत हे डॉक्टर हॉकिंग. त्यांनी काय सांगितलं? नॉट व्हेरी डिफरंट फ्रॉम द रेस्ट. आय ट्राय अँड लीड ॲज नॉर्मल अ लाईफ ॲज पॉसिबल अँड नॉट थिंक अबाउट माय कंडिशन ऑर रिग्रेट द थिंग्स इट प्रिव्हेंट्स मी फ्रॉम डुईंग विच आर नॉट मीन. त्यांना या आपल्या लाईफमध्ये ALS सारखा भयंकर आजार झाल्यानंतर व्हीलचेअरला खेळल्यानंतरसुद्धा आपल्या लाईफमध्ये त्यांना काही वेगळा चेंज वाटला नाही. जे आधीचं नॉर्मल लाईफ आहे तेच नॉर्मल लाईफ ते पुन्हा जगत होते. अँड ऑर रिग्रेट द थिंग्स. रिग्रेट मीन्स फील सॉरी, पश्चाताप. अशा व्हीलचेअरला खेळल्यामुळे असेल किंवा अशा आजारामुळे त्यांना कोणताही पश्चाताप वाटला नाही की काही गोष्टी आपण करू शकत नाहीत, ज्या त्यांना करणे शक्य नव्हतं अशाही गोष्टी ते करू शकत नव्हते.
तर अशा कोणत्या गोष्टी आपल्याला करता येत नाहीत याबद्दल त्यांना पश्चाताप वाटत नव्हता. डॉक्टर हॉकिंग फर्मली बिलीव्स दॅट in the next millennium, science will discover the core secrets of the universe, its origin, its history, and maybe even predict its ultimate demise. त्यांचा ठामपणे विश्वास होता की पुढील काही सहस्त्रकांमध्ये सायन्स विल डिस्कव्हर द कोअर सिक्रेट्स ऑफ द युनिवर्स अँड इट्स ओरिजिन. कोअर मीन्स मूळ. या विश्वातले मूळ रहस्य, त्याचा उगम, त्याचा इतिहास हे सगळे शोधून काढतील. अँड मे बी इवन प्रेडिक्ट इट्स अल्टिमेट डिमाईज. डिमाईज मीन्स एंड, नाश. कदाचित ह्या विश्वाचा पुढे केव्हा नाश होईल ते सुद्धा शास्त्रज्ञ शोधून काढतील. लाईक डॉक्टर हॉकिंग, देर आर मेनी पीपल हू डिस्प्ले एक्झेम्पलरी करेज इन देअर लाईव्स. Let us salute all those brave people who, in spite of being disabled, strive to do their best. डॉक्टर हॉकिंगसारखे असे भरपूर लोक आहेत की त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये असे कितीतरी प्रसंग आले असतील, डिसॅबिलिटीज असतील, तरी त्याच्यावर उत्तम असं धैर्य दाखवलेलं आहे. अशा सर्व लोकांना, ते डिसेबल्ड असूनसुद्धा, अपंग असूनसुद्धा, दुर्बळ असूनसुद्धा त्यांनी जे हे काम केलेलं आहे, अशा सर्व लोकांना आपण नमन करूया, त्यांना सॅल्यूट करूया. नाउ दिस पॅसेज इज अबाउट डॉक्टर स्टीफन हॉकिंग. ही डाईड इन 14 मार्च 2018 ॲट द एज ऑफ 76. अगदी अलीकडेच त्यांचा मृत्यू झालेला आहे, 14 मार्च 2018. कदाचित तुम्हाला आठवतही असेल. 2 वर्षापेक्षा सुद्धा जास्त काळ ते जगू शकणार नाहीत असं डॉक्टरांनी सांगितलेलं होतं. पण आशावादाच्या जोरावर ते वयाच्या 76 वर्षापर्यंत जगले. आणि त्यामुळंच त्यांनी इथे एक सांगितलेलं कोटेशन, हाऊएव्हर डिफिकल्ट लाईफ मे सीम, देर इज ऑलवेज समथिंग यू कॅन डू अँड सक्सीड ॲट. चाहे ज़िंदगी जितनी भी कठिन लगे, आप हमेशा कुछ ना कुछ कर सकते हैं और सफल हो सकते. म्हणजे आपलं जीवन कितीही कठीण वाटलं तरीसुद्धा आपण नेहमी काही ना काही करू शकतो आणि त्याच्यामध्ये आपण सफलसुद्धा होऊ शकतो. तर स्टीफन हॉकिंग हे एक मूर्तिमंत उदाहरण आहे धैर्याचं. त्यांच्या लाईफबद्दल अजून माहिती मिळेल. अलीकडच्या काळामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. ही वॉज एबल टू कम्युनिकेट बाय युझिंग अ स्मॉल सेन्सर विच इज ॲक्टिव्हेटेड बाय अ मसल इन हिज चिक. त्यांच्या शरीराचा कुठलाही अवयव काम करत नव्हता, पण मग ते कशाच्या माध्यमातून संपर्क साधत होते, तर ही वॉज एबल टू कम्युनिकेट बाय युझिंग अ स्मॉल सेन्सर विच इज ॲक्टिव्हेटेड बाय अ मसल इन हिज चिक. त्यांच्या गालामध्ये एक स्मॉल सेन्सर बसवलेला होता आणि त्या गालामध्ये असणाऱ्या एका स्नायूच्या माध्यमातून, त्या सेन्सरच्या माध्यमातून ते कम्युनिकेट करत होते. अँड ही युजेस दिस सेन्सर टू टाईप कॅरेक्टर्स अँड नंबर्स ऑन हिज कीबोर्ड. बघा, ह्या सेन्सरच्या माध्यमातून या कॉम्प्युटरच्या कीबोर्डवर ते काही नंबर असतील, त्यांना जे काही लिहायचं असेल ते त्या माध्यमातून लिहित होते. म्हणजे चेअरवर खेळलेले असून एक सामान्य व्यक्ती कोणती असते तर तिने त्याच्यापुढे हार मानली असते आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे 2 वर्षापेक्षा जास्त लाईफ ते जगू शकले नसते. पण आशावादाचं मूर्तिमंत उदाहरण असलेले डॉक्टर स्टीफन हॉकिंग वयाच्या 76व्या वर्षापर्यंत जगले. नुसतेच जगले नाहीत तर अत्यंत महत्त्वाचे शोध त्यांनी लावलेले. यासाठी आवश्यक आहे ते मूर्तिमंत धैर्य. आणि म्हणूनच हे डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे एक मूर्तिमंत धैर्याचं उदाहरण आहे. आता आपण इथे पॅसेज शिकलेलो आहोत. इन अवर नेक्स्ट व्हिडिओ
we will see some activities from our warming section, in our workshop section, and we will try to get more information about Dr. Stephen Hawking. So, okay, thank you.